नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। बोखारा ग्राम पंचायत में हुए टैक्स घोटाले व अन्य घोटालों की एसआईटी द्वारा जांच करने की मांग को लेकर ग्राम पंचायत बोखारा के सदस्यों एवं सामाजिक कार्यकर्ता अर्जुन सिंह ठाकुर द्वारा पत्र परिषद आयोजित की गई और पत्र परिषद के माध्यम से घोटाले में पूर्व सरपंच रंजीत सिंह चौहान के लिप्त होने की बात कही। तो वहीं दूसरी ओर पूर्व सरपंच रंजीत सिंह चौहान ने पत्र परिषद में लगाए गए सभी आरोपों का खंडन किया। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने बोखारा ग्राम पंचायत में हुए करोड़ों रुपए के घोटाले पर ग्राम विकास अधिकारी विनय जोशी से विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की खास रिपोर्ट। ये पहले कंप्लेंट भी उसका नाम है 5वें नंबर। उसके बाद जो उसके ऊपर एफआईआर भी हुई है। जो डिपार्टमेंटल इंक्वायरी होती है, क्योंकि ये घोटाला डिपार्टमेंट का था, जो ये डिपार्टमेंटल इंक्वायरी हुई थी तो इसके इन्वेस्टिगेशन वहाँ के उस समय के सचिव और बीडीओ वो करते। तो जिन कर्मचारियों ने बीडीओ के सामने और सचिव साहब के सामने जो बयान किया था, उन सारे बयानों में इस रंजीत सिंह चौहान का नाम है। आप अगर सारे कॉपी पे देखेंगे तो डिपार्टमेंटल इंक्वायरी में हर जगह पे हर बयान में रंजीत सिंह चौहान का नाम है। और उसके बाद जब ये अहवाल आया था तो ये अहवाल में पंचायत समिति के अहवाल में सिर्फ 31 लाख रुपए दिखाया जा रहा था, जबकि हमने पहले ही बोला था कि ये लाखों में नहीं करोड़ों में है और इसकी इन्वेस्टिगेशन फिर से की जाए। जो मैंने आपको बताया कि उसके बाद हमने बाउंड्री साहब जी को इसका पत्र दिया था। जिस पत्र के ऊपर में बाउंड्री साहब ने इंक्वायरी लगाई थी, उस इंक्वायरी का जब अहवाल आया वो 17 मार्च को आया। पत्र परिषद हुई है हमारे नागपुर में, उसमें अर्जुन सिंह ठाकुर ने आपको ऊपर ऐसे आरोप लगाए हैं कि 2016 से 2024 इस दरमियान ग्राम पंचायत बोखारा में आप सरपंच थे और आपके कार्यकाल में टैक्स बनावटी में घोटाला हुआ है, भ्रष्टाचार हुआ है करोड़ों रुपए का। आप क्या बोलना चाहते? मेरा नाम रंजीत सिंह चौहान है और मैं आपको बताना चाहूँगा कि मैं सरपंच सिर्फ 2 महीने के लिए था और वो भी 2017 में था। 2017 में जब टेन्योर कंप्लीट हुआ उसके बाद में मैं ग्राम पंचायत का कोई भी पदाधिकारी नहीं था, पहली बात। दूसरी चीज़, मैं 2017 के बाद में ना कोई ठेकेदार था, ना कोई वहाँ पर कर्मचारी हूँ, ना वहाँ पर मैं कोई सदस्य हूँ। रही बात ये जिसका आप नाम ले रहे हैं, ये एक ठेकेदार है, ग्राम पंचायत का ठेकेदार है। ग्राम पंचायत बोखारा में एक टैक्स घोटाला जरूर हुआ है जिसमें 4 आरोपी ग्राम पंचायत कर्मचारी वो लोग डुप्लीकेट टैक्स पावती फाड़ कर लोगों से पैसा लूट रहे थे। उसमें क्या हुआ, यहाँ तक ठीक है, यहाँ तक सारी चीज़ें सही है। ये चारों आरोपी को सेंट्रल जेल हुआ, ये लोग गए। उसके बाद में राजनीति शुरू हुई। राजनीति में ऐसा हुआ कि जितने सचिव थे 2012 से आज तक टिल डेट सारे सस्पेंड हो गए, जितने विस्तार अधिकारी थे सारे सस्पेंड हो गए। मेरे को 2 महीने के लिए चार्ज मिला। मैं तो बेकार के आरोप है, अपने आप को बचाने के लिए दूसरे को इन्वॉल्व करने वाले। टावर के लिए घर मैंने 3 फेस मीटर की परमिशन ग्राम पंचायत से लिया हूँ। राहुल सुधाकर डाकोड़े के नाम से सन 2023-24 में एक सामान्य फंड क्या कंस्ट्रक्शन मटेरियल पुरौठा के लिए उसको एक टेंडर हुआ था, जिसका काम अर्जुन ठाकुर खुद कर रहा था। उसके बाद में उनको वो रेट जो ई टेंडर में डाले हैं वो रेट से काम करने के लिए उसको नहीं पूरा रहा था, तो उन्होंने रेट रिवाइज किए अपने बेसिस पर सचिव लोगों के साथ मिलकर। वो रेट रिवाइज करके 40-50% से वो रेट दुगने कर दिए, जिसकी कंप्लेंट मैंने वहाँ किया। उसके ऊपर में मैडम जो पिछले जो जिला परिषद सीईओ मैडम थे सौम्या शर्मा, उन्होंने ऑर्डर पास किए, उनका टेंडर कैंसिल किए और जितना एक्सेस अमाउंट दिए थे उसको काटने बोले उन्होंने। लेकिन वो अमाउंट ना काटते हुए इन्होंने दिखाया कि उनके सिर्फ 2 करोड़ 82 लाख का काम करे, लेकिन वो काम करीब 12 करोड़ रुपए का काम किए हैं, जिसको दिखाया सिर्फ 2 करोड़ 82 लाख है। तो मैंने जाके हाई कोर्ट में पिटीशन लगाया। हाई कोर्ट ने ऑर्डर किया कि 6 हफ्ते के अंदर ये सारी रिकवरी होना चाहिए, अमाउंट होना चाहिए। मी सुनील विजय कुमार जोशी, ग्रामपंचायत अधिकारी बोखारा। मी जानेवारी
3 जानेवारी 2025 पासून म्हणजे आज 6 वर्ष झाली इथं कार्यरत आहोत। या ग्रामपंचायतमध्ये मी आल्याबरोबर जेव्हा प्रवेश केला तेव्हा लिपिकाला म्हटलं मी तेव्हा चालूचं जे कॅशबुक आहे, पोटकिर्द आहे, ते मला दे। मी मग त्याच्या अलमारीकडे गेलो, त्याची अलमारी खोलली, मला तिथं 2 पावती पुस्तकं दिसले आणि ते पावती पुस्तकं 2018, 19, 19, 20 असे मला वसुलीचे दिसले। त्याच्यानंतर मला असं वाटलं की ग्रामपंचायतचं ऑडिट ते 21-22पर्यंत झालेलं आहे, मग ह्या 18, 19, 19, 20च्या पावत्या आल्या कशा? त्या पावत्या घेतल्या, मी माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या टेबलवर गेलो, दुसऱ्या चपराशाला म्हटलं आंध्रे, म्हटलं पोटकिर्द कॅशबुक 18, 19, 19, 20चं। मला त्या पावतीची नोंद कुठंही आढळली नाही। मग मला अजून संशय माझा वाढला का हा भ्रष्टाचार इथं जास्त आहे। मी अजून दाटलं कर्मचाऱ्यांना, अजून मला अशा पावत्या किती आहे इमानदारीने सांगा, नाही तर मी कडक कारवाई करणार। पुन्हा मला 2 कर्मचाऱ्यांना 7 पावती पुस्तक आणून दिले, साहेब हे असं असं आहे। 7 आणि 2 9 पावती पुस्तकाची आम्ही टोटल लावली 47 लाख रुपये। आता यापूर्वी पावत्या कोणाच्या घरी किती आहे, जाळल्या फेकल्या याचा शोध घेणं, आता माझ्या ग्रामपंचायतमध्ये मी जेवढं काढलं इकडं तिकडं पूर्ण अलमाऱ्या हे पाहिल्या, मला जेवढ्या दिसल्या तेवढा भ्रष्टाचार मी काढला। त्याच्यानंतर आता ह्या भ्रष्टाचार काढल्यावर काही काही लोकांचे हे दुखत असेल, समाविष्ट असेल, मी त्या 4 कर्मचाऱ्यावर FIR केले आणि त्या रिकव्हरीची अमाऊंट 4ही जणांवर डिवाईड करून मग मला पोलिसांनी सांगितलं का तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी लागते, हे लागते। वरिष्ठ अधिकारी आले, त्यावेळेस आमच्या व्हिडिओ मॅडम होत्या, त्यांनी चौकशी केली इथं आणि ते अमाऊंट डिवाईड करून किती किती रिकव्हरी कोणावर द्यायची, मग मी FIR केला। मी पोलीस स्टेशनला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा FIR केला, पण त्याच्यात दोषी सचिव आहे का कोण आहे हे आपण मला काही सांगता येणार नाही, कारण ग्रामपंचायत अधिकारी मी असल्यामुळं मी ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई नाही करू शकत ना। ते मग मोठी चौकशी झाली, मग प्रकरण बावनकुळे साहेबांना पत्रकार परिषद घेतली का हा घोटाळा बहुत मोठा आहे। मग त्यांनी CO, कलेक्टर, कमिशनर यांना सांगितलं का हा घोटाळा मोठा आहे, पुन्हा चौकशी लावा। मग आमचे डेप्युटी CO, ॲडिशनल CO कमलकिशोर फुटाणे साहेब, कॅपो मॅडम, त्यांचे वरिष्ठ लेखाधिकारी आणि पंचायत अधिकारी सगळे मिळून या ग्रामपंचायतला रोज 15 ते 16 दिवस जवळपास त्यांना जे जे आढळलं, जे जे लागले डॉक्युमेंट ते आम्ही पुरवठा केले आणि त्यांनी मग आपला चौकशी अहवाल दिला। त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटते 2-4 ग्रामसेवक दोषी ठरवले, विस्तार अधिकारी, पंचायत दोषी ठरवले, त्यांच्यावर मग ते कारवाई प्रस्तावित केली शिवसाहेबांनी। मग त्याच्यानंतर प्रकरण हे EOWकडे गेलं, त्याच्यानंतर EOWवाल्यांनी चौकशी केली। आता EOWवाल्यांनी चार्ज मला वाटते चौकशी त्याची पूर्ण झाली, कोणावर चार्ज लिस्ट वगैरे काय ते तेवढं मला आयडिया नाही, परंतु चार्ज लिस्ट वगैरे त्याच्या कोर्टात गेल्या जाणार आहे। 4 चपराशी जेलमध्येच आहेत, त्याच्यात 2 एक बेल झालेली आहे, 2 अजून जेलमध्येच आहे। ग्रामसेवक अँटीसेप्टरी बेल झाले आहेत। मी पाहतो इथं आल्यावर की बाबा या ग्रामपंचायतमध्ये खरोखर एवढा भ्रष्टाचार मी एवढ्या ग्रामपंचायती पाहिल्या आयुष्यात, पण एवढा घोटाळा मी नाही पाहिला। या ग्रामपंचायतचा वार्षिक अहवाल 1.25 कोटीच्या वर जात नव्हता, आता माझा 2.5-3 कोटीच्या वर गेला वार्षिक अहवाल। म्हणजे तुमच्या सामान्य पावत्या 3 किंवा 2 फाटत होत्या वर्षभरात, ते माझ्या 30-40 फाटून गेल्या। म्हणजे आणि घर टॅक्स पावत्या तुमच्या 22-23च्या वर नाही गेल्या, माझ्या 47 संपून गेल्या। 10 पावती पुस्तक मला अजून वाढीव छापायला, म्हणजे सरसकट 1-1.5 कोटी भ्रष्टाचार टॅक्स घोटाळ्यामध्ये झाला, हे सिद्ध दिसून राहिलं। आणि त्याच्यामुळं मी ग्रामपंचायतचं इथे एका वर्षात 1.5-2 कोटीचं उत्पन्न वाढवलं। म्हणजे
बोगस पावत्या ज्या होत्या अगोदर त्या म्हणजे तुम्ही मला तर 9 सापडल्या. या खरोखरच पावत्या जास्त आहे एका वर्षाच्या. एका वर्षाच्या 9-10 जरी समजलं तर ह्या पावत्या जास्त असू शकतात. त्याच्यामुळं करोडोचा गावाचा नुकसान झालं. करोडो रुपये गावामध्ये कामं झाले असते 10 वर्षापूर्वी. सिमेंट रस्ते, नाल्या, ज्या समस्या आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्या असत्या. आता यावर्षी आम्ही सामान्य फंडातून ग्रामपंचायत चकाचक केली, परिसर चकाचक केला, तुमची जिल्हा परिषदची शाळा, गावातलं बौद्ध विहार, गावातल्या अंगणवाड्या पुरी रंगरंगोटी चकाचक हे चिल्लर तर कामं केलेच आम्ही. पण गावात मोठमोठे जे अत्यंत गरजू रोड होते, म्हणजे जिथं शाळेचे मुलं पावसाळ्यात बिचारे पडत होते, त्यांच्या आई माता लहान मुलांना शाळेत घेऊन जाताना स्लिप होत होत्या गाड्या, त्याचे बिचाऱ्याचे टोंगळे इकडे जखमा होत होत्या. तर गॅस गोडाऊनकडला रोड अत्यंत आवश्यकता होता. मला त्या लोकांच्या आमसभेत आम्ही खूप तक्रारी आल्या द्यायच्या आणि ते लोक मेघे साहेबाकडे गेले होते. मेघे साहेब म्हणे तुम्ही त्या सामान्य फंडात पैसा असेल तर करून टाका म्हणजे. मग आम्ही ते सामान्य फंडातून 20 लाखाचा रोड केला. अजून माझे 30-40 लाखाचे कामं चालू आहे आणि अजूनही माझी वसुली जवळपास 1.25 कोटीची आमची FD आहे. आम्ही ते FD विकासाला खर्च करून या 31 मार्चपर्यंत अजूनही आम्ही 70-80 लाखाचे आम्ही कामं करणार आहोत. त्याचे प्राकलन बनलेले आहे आणि बऱ्याचशा कामाचा विकास आम्ही करणार आहोत. जे छोटे छोटे रोड होते ते आम्ही रुंद केले, म्हणजे ट्रॅफिकची समस्या खूप येत होती, ट्रक जात नव्हते, पेवर ब्लॉक वाढवले. त्याच्यामुळं लोकांना असं वाटते का 3 मीटरचा रस्ता जसं आता 50 मीटरचं इस्टिमेट आहे. तुम्ही 3 मीटरचा रस्ता जर 4.5-5 मीटर करून राहिले तर त्याची लांबी 50 मीटर होईल का? नाही होणार ना. त्याची लांबी 25-30 मीटर होईल, 20 मीटर रस्ता होणार नाही. परंतु सिमेंट, गिट्टी, रेती जे मटेरियल लागलं, कन्झम्पशन लागलं, ते तर तेवढं 30 मीटरला, जे 50 मीटरला लागायचं ते 30 मीटरला लागलं समजा. मग याच्यात भ्रष्टाचार झाला कुठं? 70 लाखाचे काम न करता पैसे खाल्ले. मला सांगा, तो गायकवाड ट्रेडर्सपासून मॉडर्न स्कूलचा रोड तुम्ही पाहिला असेल तर पाहून घ्या किती रुंद झाला. आता कोणतं ते कनोजिया ते येवले असा रस्ता होता, पण कनोजियाच्या घरापासून सुरुवात झाली. पण मला सांगा, येवलेच्या घरापर्यंत रस्ता गेलाच नाही. समजा पैसा तिथंच संपला. मग तो काय भ्रष्टाचार झाला का? रोड रुंद केला ना. माझ्या घरापासून तुमच्या घरापर्यंत समजा मी रोडचं इस्टिमेट बनवलं, ठीक आहे, पण ते 5 लाखाचं इस्टिमेट झालं. पण तुमच्या घरापर्यंत जायसाठी 7-8 लाख रुपये लागून राहिले, तर तो रोड मधातच संपणार. त्याच्यामुळं ह्या भ्रष्टाचार जो आहे 70 लाखाचा खाल्ले हा चुकीचा आहे आणि बिनबुडाचे आरोप आहेत. काहीतरी सचिवाला सस्पेंड करा, निलंबित करा, धमक्या देणे. जानेवारीपासून मी पाहून राहिलो, 26 जानेवारीला यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. आता कोणाला सांगतात का 8 दिवस सचिव सस्पेंड करता हो जाता, असं मी वर्षभरापासून ऐकत होतो त्याचं. आणि विकास कामं सहन नाही होऊन राहिली त्यांना. आणि याच्या काळात विकास होऊन राहिला. जोशी ब्राह्मण आहे, BJPचा आहे, अशासुद्धा मला त्याच्या यूट्यूबवर दिसून राहिल्या. याच्यावर काय पुढील कारवाई करायची मी पाहिल म्हणा. अजून काही प्रश्न आहेत तुम्ही 2024 जानेवारीमध्ये जानेवारी 25 ग्राम विकास अधिकारी म्हणून भोपाळमध्ये हो तुम्ही भ्रष्टाचार काढला, तुम्हाला टॅक्स पावती सापडला वगैरे. पण विरोधी पक्ष जे सरपंच, माजी सरपंच वगैरे होते, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे भ्रष्टाचार दाखवत आहे ते खूप कमी मात्रेमध्ये आहे. इकडे ग्रामपंचायत बोखारमध्ये कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार टॅक्स वसुलीमध्ये झाला आहे, तुम्ही कमी दाखवताय. कमी कसा दाखवेल? मला जे सबळ पुरावे माझ्याजवळ आहे, मी सांगून राहिलो ना, 9 पावती पुस्तक मला भेटले, 47 निघाले. असे वर्षभरात यांनी किती पावती पुस्तकं फाडले असेल. माझ्याजवळ जर पुरावा असता तर ते मी 10 कोटी नाही 15 कोटी दाखवला असता. पण त्या पावत्या जर यांनी घरी ठेवल्या असेल किंवा फेकल्या असेल, जाळल्या असेल, मी तर माझ्या ग्रामपंचायतीला सगळं पाहिलं. तुमचे सज्जगिरी पाहिले, अजून कुठं दिसते का पावती, अजून कुठं दिसते का? आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पूर्ण, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारीसुद्धा मला पायासाठी मदत केली. जेवढा भेटला तेवढाच पुरावा देऊ, पण आहे घोटाळा जास्त, हे 100%. आता या पण घोटाळ्यामध्ये पुरावा तुम्ही पोलीसमध्ये FIR केली आहे.
एफ आय आर मध्ये कोण कोण आरोपी आहे, त्याचे नाव काय आहे, त्यामध्ये सचिव कोण होते जे तुमचे अगोदर होते, माजी सरपंच कोण कोण आहे, त्याचे इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण की आपण टॅक्स क्लर्कला आरोप लावले ते जेलमध्ये आहे, पण मोठे अधिकारी माजी सरपंच किंवा माजी सचिव जेलात गेले नाही. यांना बचवण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही, प्रशासनाने वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. सरपंच हा शेवटी रेकॉर्डच्या बाबतीत ग्रामपंचायतचे कर्मचारी लिपिक जे वसुली कारकून असतात आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी असतो, या गोष्टी रेकॉर्ड लिहिणे, वसुलीचे पैसे कॅशबुक लिहिणे हे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी जबाबदारी. सरपंच लोकांना ह्या गोष्टी काही काही माहीत राहत नाही रेकॉर्डच्या बाबतीत, सांगतो मी. परंतु त्या प्रशासनानं त्या काळातले, जसे माझ्या काळात समजा नितीन वाघधरे, अंकित कुदावळे, मुकेश बिगाणे आणि तो संजय वानखेडे, हे 4 लोक, त्या 4 लोकांच्या काळातील ग्रामपंचायत अधिकारी नेहारे, सांगोळे, पोटभरे, जादगडे, मनोज पाटील, सचिन पाटील, नागरगोजे यांच्यावर त्यांनी आरोपपत्र दाखल केले. त्याच्यातले 2 ग्रामपंचायत अधिकारी रिटायर झालेले आहे, पण त्यांच्यावर सुद्धा आरोप केलेले आहे. त्यांनासुद्धा बेल मिळाल्या. शेवटी अँटीसेप्टिकवर बेलवर ग्रामसेवक लोकही आहे. सरपंचावर काय पुरावे काय भेटणार EOWला? आता फॉरेन्सिक केला आम्ही ग्रामपंचायतच्या मासिक सभेत, ठराव घेऊन फॉरेन्सिक केलं. काऊन केलं आम्ही? आमच्याजवळ चपराशाचे मोबाईल, लॅपटॉप आम्ही जप्त केले. उद्या याच्यात काही हे होऊ नये गडबड, त्याच्यामुळं आम्ही सेफ्टी साईड आमच्यासाठी फॉरेन्सिक केलं. आता पोलीसवाल्यांचं म्हणणं आहे का तुमचा रिपोर्ट चालत नाही, आम्ही गव्हर्नमेंट मान्यतावाल्याकडूनच आम्ही हे केलं. ठीक आहे, आमचं मान्य नाही, तुम्ही तुमच्या लेवलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तुम्ही करा, आमचं नका वापरू. आता त्या फॉरेन्सिकमध्ये काही सरपंच, माझी आजी, त्या रिपोर्टमध्ये मला तर काही ते रिपोर्ट तेवढी हे नाही समजली, पण ते EOWवाल्यांनी जे काही चौकशी केली असेल त्याच्यात काही पदाधिकारी जाऊ शकतात किंवा आरोपी बनू शकतात असं मला वाटतं. मला असं वाटतं की 2016 ते 2024 या दरम्यान जो भ्रष्टाचार, टॅक्स पावती घोळ करून झालेले आहे, हे जे माजी सरपंच होते, कर्मचारीवर याचा दबाव होता का? त्या दबावाखाली हे भ्रष्टाचार झाला आहे का असं वाटते का तुम्ही? आता कर्मचारी एवढी डेअरिंग तर करणार नाही असं वाटते. काही होऊ शकते त्यांना कुणाचा दबाव असेल तर. आता ते पोलीसवाले इन्क्वायरी करून राहिले त्यांची, आपण तर सांगू शकत नाही. या कारखान्याचे काही माजी सरपंच आहेत ते उच्च न्यायालयामध्ये गेले, त्यांनी याचिका दायर केली. याचिका दायर केल्यानंतर काही रिकव्हरी काढण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले कोर्टाने, त्यांनी तुम्हाला पत्र दिलं की यांच्याकडे रिकव्हरी निघत आहे, ते तुम्ही वसुली करा. त्यासाठी तुम्हाला पत्र आलं आहे, काय कारवाई केली? आम्ही सगळ्यांना नोटिसा दिल्या, एवढे तुमच्यावर ग्रामपंचायतची रिकव्हरी आहे, तेवढे पैसे भरा. फक्त एक माजी सरपंच त्यांनी भरली काहीतरी 2000, की लोकांनी पैसे भरले नाही. आणि त्याचं म्हणणं आहे की आम्हाला ग्रामपंचायतनं साहित्य टाकायला सांगितलं होतं, आम्ही टाकलं, आणि बिले आम्ही आमच्या मनानं दिले किंवा त्याच्या मनानं दिले. ह्या ज्या चुका आहे, या चुकामध्ये जे